नाशिक रोड प्रभाग 17 मधील नगरसेवकांचा सन्मान सोहळा संपन्न। नाशिक रोड येथील चंपानगरी जेल रोड परिसरातील नागरिकांच्या वतीने प्रभाग क्रमांक 17 मधील निवडून आलेल्या नगरसेवकांचा सन्मान सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात सौ मंगला प्रकाश आढाव, सौ प्रमिला कैलास मैंद, श्री प्रशांत अशोक दिवे व श्री शैलेंद्र आत्माराम ढगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तुळशीराम दास इंगळे यांनी केलं। यावेळी परिसरातील नागरिकांनी स्वच्छता, पाणी, रस्ते व इतर नागरी समस्यांबाबत आपली मते मांडली आहे। नगरसेवकांनी निवडून दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानून प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आश्वासन दिले। या कार्यक्रमास चंपानगरीतील रहिवासी महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार प्रदर्शन नीता खरणार यांनी केले। वृत्तसंकलन प्रवीण नेटावणे, अधिकार न्यूज, नाशिक रोड। त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे, अनेक क्षेत्रामध्ये अनेक व्यक्ती प्रगतीपथावर असतात, तसे दिवे परिवार आपल्या राजकारणामध्ये प्रगतीपथावर आहेत। प्रशांत दिवे यांचे पिताश्री अशोकजी दिवे, त्यांना सर्व भाऊ म्हणतात, तर ते सुद्धा आपल्या नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नव्हे तर एक चांगला महापौर म्हणून त्यांची निवड झालेली होती। आणि आपल्याला माहिती आहे, उद्या महापौरसाठी आरक्षणाची सोडत आहे आणि जी चिठ्ठी निसेल त्या कास्टमधील तो नगरसेवक होईल। आणि जर आरक्षणमध्ये निघालीच तर महापौर कसा व्हायचा हे अशोक दिवे भाऊंना चांगलं माहिती आहे, प्रशांत भाऊ दिवेंना माहिती आहे। अनेकांची इच्छा आहे की दिवे भाऊ बऱ्याच वेळा निवडून आलेले आहेत, सभापती राहिलेले आहेत। जर तकदीर असेल प्रशांतजी भाऊ तर आपण सुद्धा महापौर होऊ शकतात। चारदार वाजायचं आहे त्यांच्यासाठी। त्याचप्रमाणे प्रशांत भाऊ अशोक दिवे यांचा सत्कार आपल्या प्रभागातील ज्येष्ठ इंडियन सिक्युरिटी प्रेसचे सुपरवायझर माननीय भरत पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्रशांत भाऊ दिवे, शैलेश ढगे, मंगलाताई आढाव आणि प्रमिलाताई मैंद आणि कुलदीप आढाव या सर्वांचं आज चंपानगरीच्या वतीनं आपण स्वागत करीत आहोत। मित्रांनो, 14 तारखेपर्यंत काय काय घडलं ते सगळं विसरून 15 तारखेनंतर जे आपल्याला नवनिर्वाचित असे जे नगरसेवक लाभलेले, अत्यंत चांगल्या मतांनी ते निवडून आलेले आणि खरोखर अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे। फक्त या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आता हे सर्व नगरसेवक या प्रभाग क्रमांक 17चे आहेत। याच्या आधी काय झालं, कोणाला मत दिलं, काय नाही दिलं हे सगळं विसरून नव्या जोमानं इथं कामाला लागलं पाहिजे। प्रशांत भाऊंच्या बाबतीत मी बघितलेलं आहे की मला वाटतं 97चा काळ असेल, कॉलेज लाईफ होतं, अत्यंत धडाडीनं विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे करून घ्यायचे, कॅबिनमध्ये कसं जायचं, प्राचार्यांकडून आपल्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कसं करून घ्यायचं हे त्यांचं काम विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी सुरू केलेलं होतं। आणि त्यानंतर ते मी ज्यावेळेस कामगार चळवळीत होतो मी अक्षरशः अशोक भाऊंबरोबर काम केलेलं आहे। त्याच्यानंतर प्रशांत भाऊ जे राजकारणात आले आणि मागच्या वर्षी आपल्याकडे ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यांना जी मतं मिळालेली आज, हे कोणतं पक्ष कोणतं चिन्ह म्हणून नाही, परंतु त्यांनी जे काम केलेलं आहे आणि कामाचा जो धडाका होता, उरक होता त्यांचा, म्हणजे कोणी कधी फोन करा त्यावेळेस ते नेहमीच आपल्या समोर हजर होत होते, आपल्या समस्या सोडवल्या जात होत्या आणि याचंच पारितोषिक म्हणून त्यांना जनतेने भरभरून मत दिलेलं आहे। आणि ते आज आपल्यासमोर नवनिर्वाचित नाही म्हणता येणार, त्यांना रिपीट झालेले आहेत। आणि जे काही कमी मतं पडलेले असतील ते मला वाटतं पुढच्या पंचवार्षिक ज्या लोकांना लाज वाटेल एखाद्याला, अरे एवढा चांगला माणूस होता आणि मी मत का नाही दिलं, माझं मत इथून पुढे गेलं असं म्हणून जे आज तुमचे 9000 मतं आहेत ते कदाचित 15000 व्हावे अशी पण मी शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांनी पण आता नवीन पदभार स्वीकारलेला आहे
त्यांनी पण या चंपानगरीला कधीच बाजूला करू नये आणि या चंपा कारकीर्द संपवावी. मंगलाताई आढाव यांची पण कारकीर्द आपण पाहिलेली आहे. मी पण त्यांना विनंती करेल की ताई विभागात फिरा, महिलांशी संपर्क करा, नाही तर आम्हाला तुमचं दर्शन खूप कमी होत असतं. तर तसं होऊ देऊ नका. या आमच्या महिलांशी पण संवाद साधत राहा. तुमची पण अशी उत्तरोत्तर प्रगती होत राहील. प्रमिलाताई मैन मागच्या सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, मेरा भारत महान, मेरा भारत महान. आपला भारत देश हा एक सुजलाम सुफलाम शेती प्रधान देश आहे आणि ह्या देशामध्ये महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्रामध्ये 7 समुद्र पलीकडे नाव कमवलं असेल तर हे आपल्या नाशिक शहराने. आणि ह्या नाशिक शहरामधील जेल रोड परिसरातील गेल्या 22 वर्षापासून वसलेल्या ह्या चंपानगरीच्या गार्डनमध्ये आपण ह्या ठिकाणी आपले सर्वांच्या लाडक्याशी नगरसेवकांचं स्वागत आणि सत्कार केलेला आहे. यानंतर आपल्या परिसरातील एका इन्शुरन्स कंपनीमध्ये चांगल्या पदावर आहेत. आपणा सर्वांना विनंती आहे की आमचं जे चंपानगरी उद्यान आहे हे जेल रोडमध्ये आपण अशा प्रकारे साकार करावं की जेणेकरून ते जेल रोड परिसरात एक आदर्श गार्डन म्हणून एक नावलौकिक आलं पाहिजे. आता पण आमचं गार्डन चांगलं आहे, पण या दृष्टीने आणखीन कसं चांगलं होईल, जसे की आम्हाला काही त्रास आहे या गार्डनचा, जसे की आम्हाला जे कंपाऊंड आहे त्यावर तारेची फिनिशिंग हवी आहे. कारण बाजूच्या परिसरातील बरेच मुलं जरी कंपाऊंड लॉक असलं तरी वरती उडी मारून आतमध्ये येत असतात. त्यासाठी आम्हाला एक कंपाऊंडवर फिनिशिंग पाहिजे तारेची. शिवाय आमचं गार्डनचं गेटही चांगलं मजबूत व तसेच महानगरपालिकेच्या ज्या गार्डनच्या नियम आहे त्याच्या नियमावली पाहिजे की आम्ही सांगू शकतो की गार्डनचा टायमिंग, गार्डनचे नियम वगैरे आम्ही सांगू शकतो. शिवाय जे रस्ते आहेत ते रस्ते आपण असे बनवा आता की काही झालेले आहेत, काही बाकी आहे, असे बनवा की 5 वर्षापर्यंत आम्ही तुमच्याकडे आले नाही पाहिजे. की चंपानगरी वासीय बंधू आणि भगिनी व आज आपण ज्यासाठी जमलेलो आहोत असे आपल्या प्रभाग क्रमांक 17 मधील नवनिर्वाचित 4 नगरसेवक यांचा आपण सत्कार समारंभ ठेवलेला आहे. आणि या निमित्ताने आपण मोठ्या संख्येने इथे आलात. आणि ही आजची जी सत्कार समारंभाची कल्पना आहे त्यांचा सत्कारही आपण करणार आहोत, केलेला आहेच. शिवाय आपण आपल्या चंपानगरीमध्ये काय समस्या आहे व त्या कशा प्रकारे निवारण होतील आणि आपली चंपानगरी जेल रोड परिसरामध्ये कशी प्रकारे आदर्श होईल यासाठी आपण त्यांना एक जातीचे बहुजन समाजाचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात आणि कुठलाही सुख असो दुःख असो धावून येतात. भाऊ, या ठिकाणी एक सूचना आली आहे, फक्त प्रभाग क्रमांक 17 मधील चंपानगरीमध्ये नव्हे तर आपण या जेल रोड परिसरात इतकी रहदारी झालेली आहे. शिवाजीनगर जो परिसर आहे त्या ठिकाणी जड वाहतूक सुद्धा त्या कॉलन्यांमधून जातात. कालच मला आमच्या अहिरराव साहेब भेटले आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी ऐकलं की उद्या तुमच्याकडे कार्यक्रम आहे, तर ह्या शिवाजीनगरचा प्रश्न कसा सुटेल आणि ते जड वाहतूक कसं बंद होईल. आपल्याला माहिती 2 महिन्यापूर्वी तिथं एका प्रेस कामगाराचा मृत्यू झाला. अशा घटना टाळाव्यात आणि जेल रोडची वाहतूक सुरळीत करावी अशी मी बापूराव अहिरराव यांच्यातर्फे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आपल्या सामाजिक कामामध्ये व्यस्त आहेत. नवरात्र उत्सवामध्ये आपला फार मोठा असं नवरात्र उत्सव भरत असतात आणि त्या ठिकाणी अनेक स्टार येत असतात. मराठी सिनेमातले हिरो असतील, हिरोईन असतील, हिंदी चित्रपटातील हिरो. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्यासाठी आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे नवनिर्वाचित 4ही नगरसेवक. या नगरसेवकांनी आता भरपूर प्रमाणात त्यांनी कष्ट घेतले. आपण सगळ्यांनी पाहिलं, इथे फेऱ्या घेतल्या, सगळ्यांच्या दारोदारी येऊन प्रत्येकाला विनंती केली. त्यानुसार बऱ्याचशा लोकांनी त्यांना भरभरून मतं दिलेली आहेत. हे त्यांनी कायम लक्षात ठेवावं. काही ठिकाणी जर मतं कमी पडलेली असतील किंवा नसेल तर त्यांचा कोणत्याही प्रकारचा रोष पकडू नये. पूर्ण प्रभाग त्यांचा आहे. मी असं म्हणत नाही की फक्त तुम्ही चंपानगरीचाच विकास करा, पूर्ण प्रभागाचा विकास करा. आणि आज जे तुम्ही म्हणताय की म्हणजे
महापौर पदाचाच नाही तर मी तर म्हणतो तुमच्यातून कोणीतरी आमदार झालेला पाहिजे असं मी इच्छितो. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांचे एक आशीर्वाद आपल्या यांच्याच्या पाठीशी ठेवा. आणि कसं होईल की प्रत्येक गोष्टीच्या समस्या आणि प्रत्येकांना सांगायच्या लगेच आता निवडून आल्यावर लगेच समस्या तर म्हणजे ते एका हिंदी चित्रपटात एक डायलॉग आहे, ढगे साहेबांना माहीत असेल, गाव नाही बसा तो आ गई लुटेरे. तसं नको व्हायला. किंवा त्यांना संधी द्या, त्यांना वेळ द्या, त्यांना सगळ्या समस्या माहिती आहे. जसं म्हणतात ना की जे न देखे रवी ते देखे कवी, मग तसं जे न देखे म्हणजे आता वरचे ते सगळे नगरसेवकांना, ग्रामसेवकाला तर सगळं माहिती असतं, नगरसेवकाला तर सगळं गावातलं प्रत्येक गोष्टी माहिती असतात. त्यामुळं ते आपले निश्चितच सगळ्या समस्या सोडवतील. आपल्या समस्यांचा पाडा आपण त्यांना लेखी दिलेला आहे. तर आता प्रत्येकाचं व्यक्तिविशेष प्रमाणे हे करणं योग्य नाही. तर माझं म्हणणं आहे की यांनी सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं. आम्ही कायम तुमच्या पाठीशी सगळी जनता आहे. तर त्याच्याच निमित्त साधून मी आपल्या सर्वांना उद्याचं निमंत्रण देतो की मंदिराला उद्या 19 वर्ष होत आहे. उद्या 19 वर्षाचा वर्धापन दिन आहे. उद्यापासून 4 दिवस 22 ते 25 तारखेपर्यंत दुर्गा माता मंदिरा परिसरामध्ये कीर्तन भजन महाप्रसाद होणार आहे. तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्रपणे मी आपल्या सर्वांना विनंती करतो. दुसरं, आम्हाला चौघांना आपण जे भरभरून निवडून दिलं, 15 तारखेपर्यंत आमचे पक्ष वेगळे असतील, पण 15 नंतर प्रभागाच्या विकासासाठी तुमच्या कामासाठी आम्ही सर्व एक विचाराने एकत्र आलो आहोत आणि पुढे एकत्र काम करून तुमच्या प्रभागाचा, तुमच्या परिसराचा विकास साधून आज चंपानगरी म्हणजे नगरी नाही म्हणणार, कुटुंब झालं आहे आता आमचं चौघांचं. आणि एवढ्या प्रमाणात सर्व उपस्थित झाले, माझे माता समान, पिता समान व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. आधी तर मी धन्यवाद व्यक्त करेल की मला एवढा भरभरून मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही सर्वांनी दिला आहे. आणि नक्कीच जो माझ्या चेहऱ्यावर नाही तो तेवढा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मी आनंद बघते. आणि तो आनंद ती संधी तुम्ही दिली ती कामाद्वारे टिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि मी जरी नवीन असले पण बाकी सर्व अनुभवी आहे, तर नक्कीच चौघं मिळून आम्ही चांगलं काम करू. आणि जे तुम्ही ऑन पेपर आत्ता आम्हाला समस्या दिल्या आहेत, तर चौघं नक्की त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि त्या म्हणजे चंपानगरीपुरत्या नाही दिल्या आहे, तर त्या पूर्ण प्रभागाच्या विकासासाठी दिलेल्या आहे. तर हा विचार मला खूप आवडला की पूर्ण आपल्या प्रभाग 17चा सर्वांनी विचार करून ज्या समस्या आणि जे सांगितले की असं उद्यान पाहिजे, हे पाहिजे ते, तर नक्कीच आम्ही चौघं मिळून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करू. आणि उरला प्रश्न ज्या आपल्या मूलभूत गरजा आहे, जसं स्वच्छ पाणी आणि सुरक्षित रस्ते, सुटसुटीत आपले ड्रेनेज आणि प्रभागाची स्वच्छता, त्यानंतर आपले प्रभागातले लाईट्स, ह्या तर प्रत्येक प्रतिनिधीच्या मूलभूत गरजा आहेत, त्यांनी त्या पूर्ण केल्याच पाहिजे. पण त्याही पलीकडे आता प्रयत्न असा करू की नाशिक हे आपलं खूप पारंपरिक शहर आहे, ती परंपरा जपून आणि आधुनिकतेकडे कसं आम्हाला चौघांना मिळून नेता येईल नक्कीच प्रयत्न करू. आणि इथं तुम्ही आम्हाला चौघांनाही आज शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.